नमस्कार मित्रांनो, दिवसातून 2 वेळा ब्रश करूनही तुमच्या तोंडाचा वास जात नाहीये, मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तोंडाचा वास येण्याची समस्या बरेच लोकांना सतावते. काळजी करू नका, यावर हे अत्यंत प्रभावी आणि सोपे घरगुती उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या तोंडाचा वास नक्की कमी होऊ शकतो. पहिली गोष्ट, दात आणि जीभ स्वच्छ ठेवा. दिवसातून 2 वेळा न चुकता ब्रश करा आणि 2 दातांमध्ये जे अडकलेले अन्न असते ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून 2 वेळा आपला जो बेकिंग सोडा असतो तो बेकिंग सोडा टूथपेस्ट मध्ये मिक्स करा आणि आपले दात हे क्लीन करा. रोज सकाळी टंग क्लीनरने आपली जी जीभ असते ती जीभवरचा जो व्हाईट लेअर असतो तो काढून टाका. त्याने आपल्या तोंडाचा वास कमी होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात 8 ते 10 ग्लास नक्की पाणी प्या, कारण तोंड कोरडं राहिलं तर दुर्गंधी वाढते आणि तोंडाचा वास येतो. तिसरा उपाय म्हणजे नैसर्गिक घटकांचा वापर करा. जेवणानंतर वेलची किंवा जे बडीशेप असते ते चावून खा, किंवा एक लवंग आपल्या तोंडामध्ये ठेवा. तसेच कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून नियमित त्याच्या गुळण्या करण्याचा प्रयत्न करा. त्याने आपल्या तोंडाचा वास कमी होऊ शकतो. आणि चौथा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे पोट साफ ठेवा. रोज सकाळी कोमट पाणी प्या आणि शरीराला डेटॉक्स करण्यासाठी आहारामध्ये काही डेटॉक्सचे फ्रुट्स असतात, जसे कारलं आहे, या गोष्टी आहारामध्ये ऍड करा. फळभाज्यांचा जास्त आहारामध्ये समावेश करा. ज्याच्यामध्ये जास्त फायबर असतं ते जास्त पदार्थ खा. त्यांनी आपलं जे डायजेशन आहे ते क्लीन राहील, डेटॉक्स होईल, आपल्या तोंडाचा वास कमी होऊ शकतो. शेवटी तुमची पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी रोज कपालभाती ही क्रिया करा. कपालभातीने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर जातात. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटं वज्रासन करा. त्यांनी आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचतं. हे उपाय आजच करून बघा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.